तुम्हालाही तुमच्या लग्नासाठी इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं आहे का? फक्त 2 मिनिटात असा इन्व्हिटेशन व्हिडिओ तयार करा कॅनवामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला इथे सर्वात अगोदर पेज ओपन करायचं आहे. विड्थ घ्यायचं आहे आपल्याला 1080 आणि हाईट घ्यायची आहे 1920 आणि युनिट जे आहे ते फिक्स ठेवायचे. क्रिएट अ न्यू डिझाईनवर टच करून आपल्याला व्हाईट कलरचं जे पेज आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीचं पेज जे आहे ते आपलं ओपन झालेलं आहे आणि इथे अशा पद्धतीचं आपल्याला पेजेस जे आहे डिझाईन करून घ्यायचे आहे सर्व. आता हे पेजेस कसे डिझाईन करायचे आता सविस्तर मी तुम्हाला माहिती देते. आता इथे बघा ऑलरेडी आपण एक व्हाईट कलरचं पेज जे आहे ते ओपन केलेलं आहे. एलिमेंट्समध्ये यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि इथे वेडिंग व्हिडिओ, वेडिंग बॅकग्राऊंड असं जरी सर्च केलं ना तुम्हाला भरपूर सारे वेडिंगचे बॅकग्राऊंड जे आहे ते मिळून जातात व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. बघू शकता इथे भरपूर सारे आहे. आपण एक डेमो घेऊया. बघा आता इथे हा व्हिडिओ जो आहे तो आलेला आहे आणि तुम्ही इथे ओपन वगैरे करून व्यवस्थित बघू शकता. बघा आता हा व्हिडिओ आहे, आपण स्टार्टिंगपासून ओपन केलेला आहे. अशा पद्धतीचा व्हिडिओ असतो. तर आता इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला एकच व्हिडिओ ठेवायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे ठेवायचे आहे का ते तुम्हाला पण ठरवायचंच आहे. आता इथे बघा तुमचं जर कन्फ्युजन होत असेल का व्हिडिओ बॅकग्राऊंडला व्हिडिओ कसे ठेवायचे, तर इथे हा व्हिडिओ डिलीट करते आणि टॅम्पलेट्समध्ये यायचं आहे. टॅम्पलेट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे वेडिंग व्हिडिओ म्हणून जरी सर्च केलं ना तुम्हाला भरपूर सारे वेडिंग व्हिडिओ जे आहे ते येऊन जातात. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, कुठलाही एक व्हिडिओ घ्यायचा आहे. आता इथे बघा मी हा व्हिडिओ सिलेक्ट केला. आता हा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे अशा पद्धतीचे वेडिंगचे बॅकग्राऊंडचे व्हिडिओ मिळून जातात. तुम्ही यामध्ये काय करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्स्ट जे आहे ते लिहू शकता आणि यामध्ये पण तुम्ही भरपूर सारा चेंजेस करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर, किंवा तुम्ही स्किप पण करू शकता. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने पण तुम्ही हे डिझाईन बनवू शकता. आता इथे बघा मी कुठल्या फॉर्मॅटमध्ये घेतला होता बॅकग्राऊंडचा व्हिडिओ, तर आता इथे मी रिसेंटली डिझाईनमध्ये येऊनच घेते कारण इथे मी खूप दिवसाचा हा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला होता. तर इथे बघा यूज डिझाईनमध्ये आले मी हा घेतला होता आणि कॅनवामधलाच आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हा लावलेला आहे. पूर्ण पेजेसला लावून घ्यायचं आहे. इथे व्हिडिओ ओपन केल्यानंतर काय दिसणार आहे तुम्हाला, जे वरचे फ्लावर वगैरे ते हलताना दिसतात आणि असं बटरफ्लाय वगैरे जे आहे ते जाताना दिसतं. अशा पद्धतीचं ते बॅकग्राऊंड आहे. आता इथे बघा हे बॅकग्राऊंड घ्यायचं. अगोदर तुम्हाला कुठलं बॅकग्राऊंड पाहिजे ते घेऊन घ्या, सेट करून घ्या पेजला आणि हे पेजेस जे आहे ते डुप्लिकेट करायचे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की बॅकग्राऊंड आपल्या व्हिडिओच्या मागे लागलेला आहे ऑलरेडी आणि तिथे टेक्स्ट वगैरे कसं सेट करायचं आहे. आता इथे अपलोडमध्ये यायचं आहे आणि इथे गणपतीचा फोटो घ्यायचा. आता मी याचा बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट केलेला आहे, किंवा तुम्ही कुठलाही गणपतीचा फोटो घेऊ शकता. तुम्ही कॅनवामधला घेऊ शकता, पिंट्रेस्टवरचा घेऊ शकता किंवा गुगलवरचा घेऊ शकता. आता मी हा सेट केला इथे आणि इथे बघा मी पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आता इथे मला कॅनवामधलंच मी घेते साखरपुड्याचं जे नाव आहे. बघा आता इथे आपण हे गुगलवरचं नाव घेतलेलं होतं आणि तिथे छान असं आपण हे लिहून घेतलेलं आहे, श्री गणेशाय नमः आणि इथे साखरपुडा. आता हे गुगलवरचं नाव असल्यामुळे आपण इथे असंच लावणार आहोत आणि याला कलर वगैरे पण सेट करायचा असतो अशा पद्धतीने. आणि हे जे रिंग वगैरे दिसते ना तुम्हाला, ही रिंग वगैरे हे मी पिंट्रेस्ट ॲपवरून घेतलेली आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. आता याला याला काय करायचं आहे, ग्रुप करायचं आहे गणपती बाप्पाच्या फोटोला आणि साखरपुड्याच्या टेक्स्टला. आता हा ग्रुप केल्यानंतर तुम्हाला किती मोठं टेक्स्ट पाहिजे हे तुम्हाला अगोदर ठरवायचं आहे. आता हे बघा इथे मागे बॅकग्राऊंड आहे आणि इथे तुम्हाला पूर्णपणे व्हाईट कलरची जागा दिलेली आहे. तर इथे पूर्ण जागा जी आहे ती पूर्ण मोकळी आहे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, पूर्ण हा जो गणपतीचा फोटो आणि टेक्स्ट जो आहे तो अशा पद्धतीने किती मोठा पाहिजे तो सेट करून घ्यायचा आहे. आता मी माझ्या चॉईसनुसार इथे असं सेट करून घेतलेलं आहे बरोबर मध्ये आणि असं लावून घेतलेलं आहे. आता इथे असं हे पेज जे आहे ते डुप्लिकेट करायचं आहे. तुम्हाला किती पाहिजे बघा, आता हे अगोदरचे जे पेजेस आहे ना मी इथे डिलीट करते. तुम्हाला किती पेजेस पाहिजे, आता इथे बघा आपण 7 पेजेसमध्ये पत्रिका बनवू शकतो. तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे ते तुम्हाला ठरवायचं आहे. आता इथे मी पेजेसचे डुप्लिकेट करणार आणि त्यासमोर माझं जे काही टेक्स्ट आहे ते लिहिणार आहे. आता हे टेक्स्ट डिलीट करते मी आणि मी ऑलरेडी टेक्स्ट लिहिलेला आहे. इथे आता बघा परिवाराचं नाव घ्यायचं आहे. हे जे आहे ना आपल्याला, आता इथे बघा तुम्ही ज्या पद्धतीने टेक्स्ट लिहिणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे हे जे आहे ना सेट करता येते. आता इथे बघा मी एवढं मोठं टेक्स्ट लिहून इथे व्यवस्थित सेट केलेलं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा आता इथे आपल्याला अशा पद्धतीचं टेक्स्ट लिहून किती मोठं पाहिजे काय पाहिजे व्यवस्थित सेट करून तुम्हाला असंच ठेवायचं आहे पेजला. आता इथे बघा हे बॅकग्राऊंड आपण डिलीट करूया.
हे बॅकग्राऊंड डिलीट केल्यानंतर इथे आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड लावलेलं आहे, व्यवस्थित आपलं मधोमध आपण हे टेक्स्ट लिहिलेलं आहे, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड सर्व याचे डिलीट करायचे पेजचे. नंतर तुम्हाला असं व्हाईट बॅकग्राऊंड सर्व पेजेस जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. आता इथे बघा मी पुन्हा झूम करते. आता इथे आपण काय केलेलं आहे, मध्ये बरोबर सर्व टेक्स्ट लिहिलेलं आहे. इथे काय आपण केलं, मुलींचं नाव आडनाव लिहिलेलं आहे आणि अंगठी ठेवलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व टेक्स्ट जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. समोर आपण काय केलेलं आहे, इथे मुलीचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यांच्या जे काही टेक्स्ट आहे मराठीमधलं ते सर्व टेक्स्ट लिहून मुलीचा फोटो लावलेला आहे. आता याची सेटिंग वगैरे पण केलेली आहे आपण फोटोची. आता इथे बघा सेटिंग काय केली, ब्राईटनेस जो आहे तो आपण 20 ठेवलेला आहे आणि इथे क्लिअरिटी पण आपण 20 ठेवलेली आहे, बघू शकता इथे. आणि आता इथे कलर एडिटमध्ये येऊन जो डार्क कलर आहे तिथे येऊन सॅच्युरेशन आपण 80 वाढवलेला आहे आणि ब्राईटनेस पण 20 ठेवलेला आहे. अशा पद्धतीची सेटिंग करून घेतलेली आहे. जशी आता आपण या फोटोची सेटिंग केलेली आहे तशी सर्व फोटोची सेटिंग केलेली आहे. बघा इथे मुलाच्या फोटोची पण तशीच केलेली आहे आणि मुलीच्या फोटोची पण तशीच, दोन्ही फोटोची तशीच केलेली आहे, दोघांची पण. अशा पद्धतीने तुम्हाला हे पेजेसचे डिझाईन करायचे आहे, बघू शकता इथे. आता इथे बघा ही अंगठी आहे, तर ही अंगठी आपण पिंटरेस्टवरून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला त्याला शॅडो दिसत आहे, तर तो शॅडो जो आहे तो आपण कॅनवामध्ये दिलेला आहे. आता समोर बघा इथे आपण एक निमंत्रक म्हणून नाव लिहिलेलं आहे, बस एवढंच आपण पेजेस बनवून घेतलेले आहे. आता इथे बघा सर्व पेजेस काय करायचे, आपल्याला डुप्लिकेट करायचे. का करायचे, कारण आपल्याला इथे ट्रान्सपरंटमध्ये डाउनलोड करायचे. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पेज आहे बघा, आता इथे तुम्हाला डुप्लिकेट कसं करायचं एका वेळेस पेजेस सर्व, तर इथे मी हे जे काही पेजेस बनवलेले आहे ना ते अगोदर डिलीट करते. आता इथे या पेजेसला टच केलं मी, समोर काय करायचं बघा, इथे टच केल्यानंतर तुम्हाला बघा इथे पुन्हा मी बॅक आल्यानंतर इथे बघा मी झूम केल्यानंतर असं पेजला टच करायचं पहिल्या नंबरच्या आणि खाली बघा तुम्हाला ऑप्शन येतो आणि सिलेक्टवर टच करायचं. सिलेक्टवर टच केल्यानंतर इथे जेवढे काही पेजेस आहे असे सिलेक्ट करत जायचे. बघू शकता तुम्ही एका वेळेस सर्व पेजेस जे आहे 7ही पेजेस डुप्लिकेट करू शकता. आता हे सिलेक्ट केल्यानंतर बघा, आता इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे डुप्लिकेटच्या ऑप्शनमध्ये यायचं. डुप्लिकेट केल्यानंतर बघा इथे डुप्लिकेट झालेलं आहे, एका वेळेस 7 पेजेस डुप्लिकेट होतात. अशा पद्धतीने तुम्हाला हे डुप्लिकेट करायचे. डुप्लिकेट केल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला असं सर्व याचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करून टाकायचं. मी इथे बॅकग्राऊंड डिलीट केलं. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नसेल तर तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचे व्हाईट पेजेसमध्ये. मग तुम्हाला फोटो रूम ॲपमध्ये जाऊन तुम्हाला याचे बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करून घ्यायचे सर्व याचे, बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो असेल तर बेस्ट तुम्ही ट्रान्सपरंटमध्ये सेव्ह करू शकता. डाउनलोड करून घ्यायचं आहे सर्व. डाउनलोड केल्यानंतर मग तुम्हाला इथे व्हिडिओ कसा बनवायचा बघा, आता इथे क्रिएटमध्ये यायचं आहे. क्रिएटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे मोबाईल व्हिडिओ म्हणून पेज ओपन करायचं आहे. बघा आता इथे मी काय सांगितलेलं आहे, मोबाईल व्हिडिओ म्हणून पेज ओपन करायचं आहे. आता इथे बघा पहिल्याच नंबरचं जे आहे सर्कल त्यावर टच करा आणि इथे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये जो पेज आहे आपला तो ओपन करून घ्या. आता इथे कसं व्हिडिओ बनवायचा बघा, आता इथे तर सर्वात अगोदर एलिमेंट्समध्ये यायचं आहे. जो काही आपण बॅकग्राऊंडसाठी व्हिडिओ घेतलेला होता तो व्हिडिओमध्ये यायचा आहे. ग्राफिक्समध्ये एलिमेंट्समध्ये येऊन हा व्हिडिओ घेतल्यानंतर बघा आता इथे आपण काय सांगितलं होतं 15 सेकंदचा आहे, तर याला काय करायचं, डुप्लिकेट करायचं. बघा याला टच करायचं, 3 डॉटवर टच करून डुप्लिकेट करायचं. मी इथे डुप्लिकेट केलं. डुप्लिकेट केल्यानंतर अजून मला 5 सेकंद जास्त पाहिजे, त्यानुसार मी अजून डुप्लिकेट करते. आता हा डुप्लिकेट केल्यानंतर इथे बघा मी 5 सेकंद जे आहे ते ठेवते, बाकीचा जो आहे स्प्लिट करते. अशा पद्धतीने स्प्लिटचं ऑप्शन येतं खाली आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तो डिलीट करते. आता इथे अशा पद्धतीने केल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला प्लसचं चिन्ह आहे, इथे काय ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे तुम्हाला, इथे मच मोरचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे, मच मूचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे जेवढं काही ट्रान्झॅक्शन येते तिथे तसं द्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी दिलेलं आहे. पद्धतीने आपण आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते लावून घेतलेलं आहे, बघू शकता इथे. आणि इथे आपण जेवढं काही सेकंद पाहिजे होतं आपल्याला ते वाढवून घेतलेलं आहे, व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. असं तुम्हाला एक बॅकग्राऊंडचा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे आणि हा डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही असाही ठेवला तरीही चालतं. अशा पद्धतीने तुम्हाला हा बॅकग्राऊंडचा व्हिडिओ बनवायचा आहे. आता इथे बघा मी इथे गॅलरीमध्ये आले. गॅलरीमधून आता जे काही माझं टेक्स्ट आहे ते मी घेते. आता सर्वात अगोदर गणपती बाप्पाचं घेऊया. गणपती बाप्पाचं घेतल्यानंतर बघा आता इथे काय डायरेक्ट कने ते पेजला
लागत नाही, डायरेक्ट व्हाईट पेजवर येते. बघू शकता इथे खाली तुम्हाला दिसत असेल. असं आल्यानंतर इथे काय करायचं आहे, या फोटोवर टच करायचं आहे. जे काही आपण फोटो घेतलेला आहे ना, आता ॲड केलेला आहे, त्यावर टच करून अशा कलरची व्हाईट कलरची पट्टी येते. बघू शकता इथे 3 डॉटवर टच करायचं आणि इथे बघा सर्वात खाली तुम्हाला दिसते डेच इमेज फॉर बॅकग्राऊंड, यावर टच करून हा जो बॅकग्राऊंड आहे तो काढून घ्यायचा आहे. बघा डायरेक्ट तो पेजवर येतो. आता जे व्हाईट कलरचं जे पेज आहे ते डिलीट झालेलं आहे. डायरेक्ट तुम्ही जे काही व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्यावर आलेलं आहे. आता इथे आपण ऑलरेडी ह्या पेजेसची साईज काय घेतलेली होती, फुल घेतलेली होती. म्हणजे हा जो डॉट आहे बघा, तुम्ही ज्या पद्धतीची साईज घ्याल ना पेजेसची, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे लावायचं आहे. आता हा जो डॉट आहे ना व्हाईट कलरचा, हा एका साईडने ठेवून हे पूर्ण तुम्हाला पेज असं मोठं करून घ्यायचं आहे. जेवढं आपलं पेज ऑलरेडी असते तेवढं तिथपर्यंत वाढवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही लावल्यानंतर बघू शकता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे. अशा पद्धतीने लावल्यानंतर समोर तुम्हाला दुसरं पेज जे आहे ते घ्यायचं आहे. आता हे पेजेसची टायमिंग किती ठेवायचं आहे, 5 सेकंड ठेवायचं आहे. जे काही तुम्ही टेक्स्ट लिहिलेलं आहे ना ते 5 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे. बघू शकता इथे मी 5 सेकंडपर्यंत ठेवलं. सर्व 5 सेकंडपर्यंत पेजेस लावायचे आहे. आता इथे पुन्हा इथे यायचं आहे. आता गणपती बाप्पाचा फोटो लावला आपण, नंतर इथे मुला मुलींचं आडनाव घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं काही बघा, आता हे पुन्हा तसंच येणार आहे. तुम्ही जे काही टेक्स्ट घेणार आहे ना ते तुम्हाला व्हाईट पेजवर येणार आहे. तर इथे जसं मी अगोदर सांगितलं कशा पद्धतीने काढायचं त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आता पुन्हा हे जे काही टेक्स्ट आहे ना आपण घेतलेलं, आता हे टच करून ठेवायचं, समोर घ्यायचं. बघू शकता इथे जसं आपण व्हिडिओमध्ये बनवतो ना व्हिडिओ, तशा पद्धतीने हे दाबून असं थोडं समोर घ्यायचं आहे आणि याला पण तुम्हाला 5 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे. आता याची सेटिंग काय करायची आहे, तुम्हाला या टेक्स्टवर टच करायचं आहे आणि इथे असं डॉटने मोठं करून घ्यायचं. सर्व पेजेसला असं लावून घ्यायचं. मी माझे पेजेस इथे लावून घेते आणि व्हिडिओ जो आहे थोडा फास्टमध्ये करते. तर इथे बघा मुलीचा फोटो आलेला आहे आणि इथे टेक्स्ट पण आलेला आहे. आता हे कसं मॅनेज करायचं, आता इथे आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे ना अगोदर इथे असा सिलेक्ट करून घ्यायचा. जेवढा मुलीचा फोटो आहे ना तोपर्यंत असा सिलेक्ट करायचा. बघू शकता इथे ऑलरेडी आपण एक छोटंसं टेक्स्ट लिहून घेतलेलं आहे. पुन्हा हे टेक्स्ट डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केल्यानंतर हा जो फोटो आहे ना पूर्ण असा काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे सेपरेट फोटो जरी लावला तरीही चालतं, पण तुमचं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी इथे सेपरेट फोटो घेतलेला नाही आहे. आपण टेक्स्टमधला फोटो घेतला. अशा पद्धतीने फोटो घ्यायचा. आता याचं पण सेटिंग कमी करायची आणि या फोटोची पण अशा पद्धतीने लावल्यानंतर बघू शकता एकावर एक फोटो येऊन जातो. अशा पद्धतीने तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. आता जेवढे काही फोटो राहतात तेवढेही फोटोचं असंच करायचं आहे. आपण सर्व टेक्स्ट जे आहे ते लावून घेतलेलं आहे. आता इथे छान असा इफेक्ट द्यायचा आहे जेवढं काही टेक्स्ट आहे त्याला. आता इथे इफेक्ट कसा द्यायचा बघा, तुम्हाला जर असं व्हाईट पेज दिसत असेल बॅकग्राऊंडला, जरी आपण पेज लावलेलं असेल किंवा व्हिडिओ लावलेला असेल तरीही दिसत असेल तर ते सर्वात खाली येऊन तुम्ही बॅकग्राऊंडला असं टच करू शकता. बघू शकता आता इथे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे बघू शकता. आता इथे तर तुम्हाला अगोदर जे काही टेक्स्ट घेतलेलं आहे यावर टच करायचं आहे. टच केल्यानंतर इथे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे ॲनिमेशनचं, ॲनिमेटचं दिसतं आणि नंतर ते तुम्हाला देता येतं. तर बघू शकता आता इथे आपल्याला सर्वात अगोदर कुठलं इफेक्ट द्यायचा आहे, इथे झूमचा इफेक्ट देऊ शकता तुम्ही. कुठल्याही पद्धतीचा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार देऊ शकता. आता इथे बघा मी इथे सजेशनचा जो आहे तो देणार आहे. आपल्याकडे जर कॅनवा प्रो असेल तर तुम्ही इथे याची सेटिंग काय करू शकता, सजेशनमध्ये येऊन तुम्ही याची स्पीड जी आहे ते कमी करू शकता आणि इंटेन्सिटी अशीच ठेवायची आहे आणि स्पीड जी आहे ती तुम्हाला थोडी कमी करायची आहे. ऑन इंटरवर टच करायचं आहे. अशा पद्धतीने करू शकता. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नसेल तर तुम्ही सिम्पल जरी ठेवलं जसं आहे तसं जरी ठेवली सेटिंग तरीही चालते. आता इथे बघू शकता समोर तुम्हाला इथे कुठलं हे द्यायचं आहे ॲनिमेशन. इथे समोर आल्यानंतर तुम्हाला इथे
बघा त्याच्यासमोरच आहे, सजेशनच्या समोर तुम्हाला ब्रीथिंगचं ॲनिमेशन दिलेलं आहे. तर हे जे आहे ना हे असंच ठेवायचं आहे, काहीच बदल करायचा नाही आहे. यामध्ये तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा जसं आहे तसं जर ठेवलं तरीही चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. आता बाकीचे जे काही आहे सर्व टेक्स्टला असंच ॲनिमेशन द्यायचं आहे ब्रीथिंगचं सर्व याला. आणि जो काही फोटो आहे तुमचा, आता मुलीचा फोटो आहे त्याला फक्त इथे पॅनचं ॲनिमेशन द्यायचं आहे. बघा आता इथे स्वामी राईसचं पण देऊ शकता, पॅनचं पण देऊ शकता. बघा आता इथे तुम्ही तुमचं जर कॅनवा प्रो असेल तर तुम्ही इथे ऑन इंटर ठेवायचं आणि याची जी स्पीड आहे थोडी कमी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही याची सेटिंग जे आहे ते करू शकता. आणि जे काही टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला मी सांगितलेलं आहे, सर्व टेक्स्टला आपल्याला इथे ब्रीथिंगचं ॲनिमेशन द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही याचं टेक्स्टचे ॲनिमेशन जे आहे सर्व याला मी देत. बघा आता इथे सगळ्याला टेक्स्टला ॲनिमेशन देणं झालेलं आहे. सर्व आपण व्हिडिओ ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे. आता इथे मी ऑन करून दाखवते तुम्हाला, आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला जो काही व्हिडिओ आहे तो आलेला आहे. किती सुंदर आणि किती सोप्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघू शकता इथे, किंवा तुम्ही स्किप केलं तरीही चालतं. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. बघू शकता इथे आता असा हा जो व्हिडिओ आहे आपण हा ॲपला व्हिडिओ जो आहे अशा पद्धतीने आलेला आहे. बघा आता इथे पुन्हा असा सोप्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता इथे सॉन्ग कसं लावायचं, तुम्ही कॅनवामधून पण सॉन्ग लावू शकता, किंवा तुम्हाला जर इनशॉट ॲपमधून जर लावायचं असेल तर इनशॉट ॲपमधून पण तुम्ही सॉन्ग लावू शकता. आता कॅनवामधून सॉन्ग कसं लावायचं बघा. आता इथे तुम्हाला इथे अगोदर अपलोडमध्ये यायचं आहे. अपलोडमधून तुम्हाला ऑडिओमध्ये यायचं आहे. ऑडिओमध्ये आल्यानंतर बघा इथे तुम्हाला यूज रेकॉर्डिंगमध्ये पण जाऊ शकता, किंवा अपलोड फाईलमध्ये पण जाऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे रिसेंटलीमध्ये यायचं आहे, किंवा तुम्ही इथे डायरेक्ट 3 डॉटवर टच करून ऑडिओमध्ये यायचं. ऑडिओमध्ये आल्यानंतर जे काही तुमचा बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे तुम्हाला तो घ्यायचा आहे. आता इथे मी डेमोसाठी हा व्हिडिओ ॲड करते आणि हा व्हिडिओ जो आहे तो घ्यायचा आहे. आता इथे मी अगोदर आवाज जो आहे तो पूर्णपणे कमी करते, म्हणजे कॉपीराईटचा इश्यू नको यायला. अशा पद्धतीने, आणि हा जो सॉन्ग आहे अशा पद्धतीने इथे टच केल्यानंतर ॲटोमॅटिक तो सॉन्ग जो आहे तो लावून जातो. सॉन्ग जो आहे तो लागून जातो. बघू शकता इथे अशा पद्धतीने लागलेला आहे. तुम्हाला किती पाहिजे काय पाहिजे याची लेंथ जी आहे तुम्हाला वाढवायची आहे, किंवा तुम्हाला जर कमी करायचं असेल तर यावर टच करून इथे स्प्लिट करून तुम्ही असं डिलीट पण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही याला सॉन्ग लावू शकता. सर्व व्हिडिओ जो आहे तो बनवून घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला जो वरतं बघा आयकॉन दिलेला आहे उजव्या साईडला, तिथे डाउनलोडचा आयकॉन आहे, तिथे डाउनलोडवर टच करायचं आणि डायरेक्ट डाउनलोड करायचं आहे. इथे पेजेस वगैरे दिसत नाही, डायरेक्ट व्हिडिओ असतो, तो डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोड होतो. जरी तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करताना सर्व पेजेस एकावर एक दिसतात, पण तो व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असतो तर तो व्यवस्थित येतो. अशा पद्धतीचा जर व्हिडिओ बनवलेला आहे आपण सोप्या पद्धतीचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ इनशॉट ॲपमध्ये शिकायचा असेल, इनशॉट ॲप म्हणून मला कॉमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.